एक माणूस होता, ते 2 धामाला गेलता, 2 धामाला. आणि 2 धामाला जाऊन आल्यावर गावात कोणाला नीटच बोलत नसं. त्यांनी वाढून सांगायचं, आपलं 2दा 4 धाम झालं म्हणायचा. 2दा 4 धाम 2दा झालं म्हणायचं. पारावर म्हटलं आपलं 4 धाम 2दा झालं. 2 धामाला एकदाच गेलता तर गावात आपलं 4 धाम 2दा झाले, 4 धाम 2दा झाले उगाच. गावातले म्हणले ह्याची खोडच मोडावं लागेल, कारण हे कोणाला नीटच बोलून देत नाही ना. म्हणले मग ह्याची खोड मोडल्याशिवाय नाही. मग त्याला एक जण म्हणला, आता वाढून सांगायचा स्वभाव गुण असतो माणसाचा, वाढून सांगतो मला. आता तुम्ही आम्ही सुद्धा वाढून सांगणार. कसं वाढून सांगणार तुम्हाला पटवून सांगतो. बघा तुम्ही आपला रस्ता पांदीचा रस्ता असा, आपल्या शेतात चाललो का आपण, असा पांदीचा रस्ता असा पांदीचा, आणि पार त्या ठिकाणी 600-700 फूट अंतरामध्ये तिकडे एखादा माणूस असा, तो इकडे यायला लागला आणि ह्यो तिकडे चालला पांदीतून. आणि मग ह्याला हेकून जाताना एक असा अंगठ्यावनी साप हेकून इकडे चाललेला दिसावं. पळ लवकर लवकर इकडे. तिथे इथं येऊस तर साप गेला निघून. मला काय काय जानवर गेलं म्हणला बाबा. मांडीवणीच होतं रे बाबा. आता मांडीवणी होतं का ते जानवर नव्हतं ना, पण वाढून सांगायचं ना. त्याने बघितलं नाही आणि हे सांगितल्याशिवाय राहत नाही. मांडीवणी होतं का जानवर नाही, पण वाढून सांगणार. माणसाचा स्वभाव पण आहे तसा. तसं तो 2 धामाला जाऊन आला. आपण काय म्हणत 4 धाम आपलं 2दा झालंय. एक जण म्हणलं ह्याची खोडच मोडावं लागेल. तो म्हणलं का काय खोड मोडायची म्हणले. मग 10 माणसं जमले तर म्हणले तुला कोणी सांगितलं रे 2 धामाला 4 धामाला जायचं, कोणी सांगितलं. ते म्हणला मी गेलतो. कशा करता गेलता, माझ्या समाधानासाठी. आणि म्हणलं मग काऊन बडबड करीत असतो, तुला माहिती आहे का नियम काय. म्हणलं का एका धामाला गेल्यावर एक दुर्गुण सोडावं लागतो. तिकडे गेल्यावर सगळे शरीरामध्ये सडी विकार आहेत. काम क्रोध लोभ मोह माया मदमत्सर सगळे सडी विकार आहेत. एखादा दुर्गुण सोडला की तिकडे गेल्यावर. हां म्हणलं मग काय सोडलं सांग. तो म्हणला आता आपल्याला राग येत नाही म्हणलं. काशीला आपण राग सोडून आलो म्हणला तिकडंच. काशीला राग सोडला, आता राग येत नाही. हे म्हणला काय सोडलंय. म्हणला राग सोडला आता आपल्याला राग येतच नाही. हे म्हणायचं तो काय सोडलंय. आपण राग सोडला तर आपल्याला राग येतच नाही. काय सोडलंय. मला राग सोडला आता आपल्याला राग येतच नाही. हे मला काय सोडलंय. राग सोडला तर आपल्याला राग येत नाही. ते मला काय सोडलंय. राग म्हणतोय तुला, आणि तुला तर आला ना, सुटत नाही.